सो मच. थँक्यू. देवी आई पावलीस ग बाई, माझ्या देवांची इच्छा पूर्ण केलीस. देवांश पण तुम्ही किती घाबरवलं आम्हाला. अहो गंमत केली जरा. आता इतकी चांगली न्यूज अशीच कशी डिरेक्टली द्यायची, म्हटलं जरा बिल्डअप करू आणि मजा आली पण ना. नाही पण पण सिरियसली सांगू, आज ना खूप दिवसांनी असं खूप खुश आहे मी. आणि तुम्हाला माहितीये ज्या माझ्या मॅम आहेत ना, शमिका मॅम, त्या इतक्या कमाल पर्सनॅलिटी आहे ना. म्हणजे मला जॉब मिळालाय हे सांगायसाठी त्या मला त्यांच्या जुन्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. आय मीन जिथनं त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली होती. इतक्या हार्ड वर्किंग आणि इतक्या पॅशनेट आहेत ना त्या. आय मीन इतक्या कमी वेळात, इतक्या हुशारीने, इतक्या डेडिकेशनने इतकं सक्सेस मिळवलं ना त्यांनी. आणि आता मला त्यांच्याबरोबर त्यांच्यासाठी काम करायचंय. इजंट इट अमेझिंग? वा, खरंच छान. म्हणजे इतक्या कमी वयात इतकी मोठी कंपनी सांभाळायची म्हणजे शिस्त लागत असेल नाही? अरे त्या इतक्या पर्टिक्युलर आहे ना आई, म्हणजे अख्खा स्टाफ ना जरा असा दचकूनच असतो त्यांच्यापासून. हो का? हा म्हणजे ऑफकोर्स अदरवाईज ते खूप कौतुक आणि आदर पण करतातच त्यांचा. आणि आता त्यांच्याबरोबर काम करताना खूप काही शिकायला मिळणार आहे मला. आय एम एक्साइटेड. बघ बरं झालं की नाही, म्हणजे तुला मनासारखा जॉब पण मिळाला आणि बॉस पण. राईट. हो ना, त्यांच्याबद्दल एवढं ऐकलंय ना, तर आता मलाच त्यांना भेटायची इच्छा झाली आहे. अरे मी विसरलोच. अहो तुम्ही भेटलाय आधी त्यांना. त्या दिवशी आपण एका चहा प्यायला गेलो होतो टपरीवर, तेव्हा तिथे त्या आल्या, त्यांचा तोल गेला आणि आठवलं. आणि तुम्ही त्यांना पडण्यापासून वाचवलं त्या ना? करेक्ट, त्याच. अच्छा, त्या मॅडम आहेत. आई बघितलं ना, जग किती छोटं असतं. देवांश, आता तू नोकरीत छान सेटल झालास ना की त्यांना घरी घेऊन ये जेवायला. काय ग? हो आई. हो, थांब जरा जॉब तर सुरू होऊ दे. होणार होणार, सगळं अगदी तुझ्या मनासारखं होणार. ए मी काय म्हणते, आज आपण मस्त सेलिब्रेट करूया ना? करायलाच पाहिजे आई. हा, मग देवा पटकन सांग, तुला काय हवंय आज? तू म्हणशील ते बनवणार. सांग. काय सांगू मी? ओके ठीक आहे, आता पावसाचं वातावरण झालंच आहे, तर भजी, गरमागरम भजी. हा, भजी भजी मस्त चालेल. आणि तुमची आवडती पपईची चटणी पण बनवते. बेस्ट. आणि काय हवंय? मग जा पटकन फ्रेश हो, तोपर्यंत आम्ही कामाला लागतो. आलोच. बाय. चला कांदा चिरायला घ्यायचा, तू बटाट्याची आणि दोन्ही करूया छान. वाव वाव, आजचं सगळंच मेनू काय कमाल झालंय आई. क्या बात आहे. वा. हे ना, हवं तेवढं घे, आज आपणच आहोत जेवायला. का? बाबा, ओमी, रिया? ओमी बाबांबरोबर गेलाय ना ऑफिस मध्ये. हो, आणि रियाच्या मैत्रिणीचा बर्थडे, त्यामुळे ती सेलिब्रेशन साठी केली. आज काय सगळीकडे सेलिब्रेशनच होत आहेत का? चांगलं आहे, नाईस. पण असायला होते ना, ते इतका छान मेन्यू झालाय ते. नाही तर घर पण कसं शांत शांत वाटतं नाही का? हो ना. आणि त्यात ओमीला भजी इतकी आवडते, पण नेमका नाही. हो, पण आपल्यासाठी काही ठेवल्याच नसत्या त्याने. मला काय वाटतंय साई, आपण तो जुना रूल होता ना, सगळ्यांनी एकत्र बसून डिनर करायचा, तो परत आणायला हवा. हा, म्हणजे कशी आता माझं पण काम सुरू झालं, तर मी पण रात्री उशिरा येणार. आपण बाबा आणि ओमीला पण सांगू रात्री ऑफिसवरून जरा लवकर घरी यायचं म्हणून. आणि रियाचं काय, तिला सांगूया की दुपारी करत जावा तुझ्या सगळ्या पार्ट्या बिट्या. पण तुम्हीच त्यांना सांगा, म्हणजे तुमचं ऐकते. डन 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 डन. सई, चटणी द्या इकडे मला पण. हो, देत. कमाल झाली आहे चटणी, प्लीज. वा, आणखी द्या. बस बस. एक मिनिट. सई, मला का नाही दिलीस ती चटणी? अगं ती सई का राग काढते सगळं माझ्यावर? मुद्दाम केलंस ना तू हे? मुद्दाम का करेल मी? सई अगं, एकतर माझ्या तोंडाला टेस्ट नाहीये आणि त्यात तू असं वागतेस माझ्यासोबत. दे दे ती चटणी, दे. चटणी मला हवी आहे. अगं तू सोड. अंजली, देते इकडे. तुम्ही सगळे मला लाईफ टाइम सेकंडरी ट्रीटमेंटच देणार आहात का? साधं खाऊही नाही शकत का स्वतःच्या घरात? अगं अंजली, कच्ची पपई आहे त्यात. मग काय मग? अगं गरोदर आहेस ना तू? गरोदरपणामध्ये कच्ची पपई खात नाहीत, माहित नाहीये का तुला? अगं डॉक्टरनी तरी सांगितलं असेल की नाही तुला,
काय खायचं नाही हा? हो म्हणजे डॉक्टरने सांगितलं पण ते मी ना विसरूनच गेले पटकन. ते हार्मोन्समुळे लक्षातच नाही राहिलं. अशी कशी विसरू शकतेस ग तू? अगं आता 2 जीवांची आहेस तू. तू जे काही खाशील ना त्याचा परिणाम तुझ्या बाळावर होणार आहे. इतका निष्काळजीपणा कसं करू शकतेस ग तू? आणि काय ग तुझे गायनक कोण आहेत? ते हे आपले काय नाव आता आठवत पण नाहीये बघ ना. हार्मोन्स. अगं पण काहीतरी रिपोर्ट्स वगैरे तरी असतील ना तुझ्याकडे? रिपोर्ट्स ना आहेत ना. रिपोर्ट्स मी मम्मीकडे मॉमकडे ठेवलेत. मामीकडे? ठीक आहे मग उद्या घेऊन ये. का? हा म्हणजे आई देवांश, मला असं वाटतं की आपण ना आपल्या जवळच्या आणि विश्वासातल्या डॉक्टरना हिला दाखवावं. हो चालेल ना. आपल्या डॉक्टर शेट्टी आहेत ना, मी आणि रिया नेहमी त्याच गायनॅककडे जातो. ठीक आहे मग अंजलीची ट्रीटमेंट आपण त्यांच्याकडेच घेऊयात. हो. नाही पण का म्हणजे काय गरज आहे त्या दुसऱ्या डॉक्टरकडे जायची? आणि माझे आत्ता आहेत ना गायनॅक, ते गायनॅक चांगले आहेत. अंजली, आई आणि सई ना करेक्ट बोलतात. दुसऱ्या डॉक्टरचं ओपिनियन कधीही चांगलं. कळतंय का तुला? प्लीज गो फॉर इट. चांगलं असू तुला. हो. आणि बाळाच्या बाबतीत आपण कसलीच काही करू शकत नाही. उद्याचीच अपॉइंटमेंट घेते. आत्ता फोन करून घेते अपॉइंटमेंट. बेस्ट. चालेल आई. अंजली उद्या रिपोर्ट मागवून घे. ठीक आहे? आणि आता कसलंच टेन्शन घेऊ नको, खाऊन घे आधी. नको तिकडे आगाऊपणा करते ही सई. यांच्या डॉक्टरकडे गेली ना तर सगळं भांड फुटेल माझं. यार काय दुर्बुद्धी सुचली आणि या सईला चटणी मागितली. कुठे अडकले यार गॉड मी. इतकं फोर्स केलं ना तिने मला, साधं नाही म्हणूच दिलं नाही. सगळीकडे नुसतं मध्ये मध्ये करायचं असतं त्या सईला. ओंकार तू मला सांग, आपलं बाळ आहे की नाही? ती सई काय ते मध्ये मी ठरवणार काय करायचं काय नाही ते बाळा. नाही रे, यांचा ना सगळ्यांचा राग आहे ना माझ्यावर, म्हणून असं वागतंय. या घरात ना ओंकार माझं जगणंच मुश्किल झालंय. साधा डॉक्टर पण माझा चॉईसचा नसणार आहे का आता? ओंकार अरे तुझ्याशी बोलतेय मी, बोल ना काहीतरी. वॉलशी नाही बोलत आहे. अरे तुझा प्रॉब्लेम काय? ही सई आहे माझा प्रॉब्लेम. सई आणि तिची दादागिरी. हे बघ, मला नाही यात कसलीच दादागिरी वाटत नाही. आणि वहिनी तुझा आणि आपल्या बाळाचा चांगल्यासाठीच म्हणतीये ना. हो, ती कोण इतकी महान आहे सई, माझा आणि माझ्या बाळाचा चांगल्याचा विचार करणारी? एवढं सगळं होऊन पण ती तुझा आणि आपल्या बाळाचा विचार करतीये ना. नशीब समज. ते काय नाही, चुपचाप वहिनी बरोबर डॉक्टरकडे जायचं असतं. का नाही? तिच्या सोबत का जायचं? आपलं बाळ आहे ना, तू बाप होणार आहेस ना बाळाचा, तुझ्या सोबत येणार. मला नाही जमणार. का नाही जमणार? उद्या ऑफिस मध्ये मीटिंग आहे माझी. पण ठीक आहे, तुला नाही जमणार ना, ठीक आहे मग मी पण नाही जाणार डॉक्टरकडे. आणि हे ना तू जाऊन तुझ्या लाडक्या वहिनीला सांगायचं, कळलं ना? मी असं काही सांगणार नाहीये. आणि डॉक्टरकडे गेल्याने बाळाचं काही वाईट होणार आहे का? नाही ना. पण थोडं समजायला पण अक्कल पाहिजे ना. ते काय नाही, तू तुझं ना बहिणीला सांग. माझं डोकं बिलकुल खाऊ नकोस. गुड नाईट. ओंकार तू ना, ओंकार मी सांगते, बहिणीचा चमचा उठला. जा यार. Back done. Nice. काय चाललंय सई तुमचं? मला काय वाटलं फक्त तुम्ही सरप्राईज देऊ शकता. ऍक्च्युली झालं काय, आपण खाली सगळ्यांनी सेलिब्रेट केलं, पण आपण दोघांनी म्हणून काही सेलिब्रेशनच केलं नाही, म्हणून खास तुमच्यासाठी हे आईस्क्रीम. क्या बात आहे, आवडले मला. नाईस, व्हेरी नाईस. तेव्हा तुमच्या नवीन जॉबसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.
मला ना खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो. तुम्ही जे बोलता ना ते नेहमी करून दाखवता. ना मी नाही, आपण करून दाखवलंच. खरं तर ना ही सगळी कमाल तुमच्या त्या मॉक इंटरव्ह्यूची. सिरियसली, इनफॅक्ट जेव्हा मी इंटरव्ह्यूज देत होतो तेव्हा मला सतत असं वाटत होतं की तुम्ही माझ्या कुठेतरी आजूबाजूलाच बसला, म्हणूनच तर इतके परफेक्ट उत्तर देऊ शकलो ना मी. त्यामुळे ही अचीवमेंट माझी एकट्याची नाही, आपल्या दोघांची. बरं, आता आपण सेलिब्रेशन करूया. आईस्क्रीम तळते ना म्हणून. Come on, सई. Oh. खरं सेलिब्रेशन तर तुम्ही तुमच्या हाताने मला हे आईस्क्रीम भरवाल तेव्हा असेल ना. आईस्क्रीम. लवली, व्हेरी नाईस. मस्त आइसक्रीम है. वाह, नाइस. हाँ, क्या बात है. थैंक यू सही, थैंक यू सो मच. वाव. मला कोण भरवणार? तुम्हाला पण भरवायचं होतं. सॉरी, आय थॉट हे सगळं माझ्यासाठीच आहे. मस्करी करतोय. घ्या तुम्ही पण घ्या प्लीज. मस्त आहे ना. नो, खरंच मस्त आहे. पण ना सई, मला हे अजिबात आवडलं नाहीये. म्हणजे पटलंच नाहीये मला हे ना. आईस्क्रीम नाही आवडली? आईस्क्रीम नाही हो. ते म्हणजे मला इतकं मस्त जॉब वगैरे मिळालंय आणि तुम्ही काय आईस्क्रीम वगैरे देऊन सेलिब्रेट करताय. माझं मोठं सरप्राईज कुठे आहे? मोठं सरप्राईज ते तुम्हाला आज नाही मिळणार. का? आज का नाही मिळणार? आणि आज नाही तर मग कधी मिळणार? उद्या, कारण उद्याच पहिला दिवस आहे ना. सही. अरे काय करताय तुम्ही? उद्यापर्यंत धीर कसा धरायचा मी? मला नाही माहिती, मला आत्ता सांगा तुम्ही. नाही, धीर तर तुम्हाला धरावाच लागेल, कारण उद्याचं प्लॅनिंगच तेवढं स्पेशल. अरे नाही नाही नाही, तुम्हाला कळत नाहीये. मला नाही जमणार. मला आत्ता सांगा, आत्ताच्या आत्ता सांगा. मला माहिती करून काही तासांचाच प्रश्न आहे. उद्या कळेलच ना तुम्हाला. नाही, मला नाही माहिती. मला नाही माहिती. मला नाही माहिती. मला आत्ता माहिती करून घ्यायचंय. मला तुम्ही सांगणार. मला आत्ता सांगा. मला सांगा. बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हॅव पेशन्स. सांगते मी तुम्हाला. सांगा. पण त्याआधी सरप्राईज आहे की नाही? मग आपल्याकडे काय रूल आहे? हा, डोळे बंद करायचे. यावेळेस मला करायचं नाही का? माझी तर ना. ओके ओके, डन डन. रेडी रेडी. केले बंद? हा, केले केले. बरं, किती आहे? अहो सही, नाही दिसत मला काहीच. तुम्ही जा ना. तुम्ही जा आणि पटकन या. बर ठीक आहे. देवांश, किती लहान बाळासारखे गोड दिसताय तुम्ही. सही, सरप्राईज. हो 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 हो, जाणार जाती आता. लवकर या. आणि हो, लगेच जाणार आणि लगेच येणार. जाते. जाऊ ना? गेलात ना? बघताय? अहो नाही, विचारतोय. हा, नाही दिसत आहे. तुम्ही लवकर या फक्त प्लीज. हो. काय नुसती कटकट लावली यार या सईने. कंटाळा आलाय मला. एकतर झोप पण येत नाहीये. काय करू. जाऊ दे, सईशी कसं डील करायचं ते उद्या बघेल. आता मेन कामावर फोकस केलं पाहिजे.
झोपून राहा. गाई ये हिंदोळ्याला झोपव प्लीज. काय ग एवढ्या रात्रीचं इथे काय करतेस? ते मी पाणी प्यायला आले होते. मी घसा ड्राय झालाय ना माझा, म्हणून. पाणी प्यायला? तुझ्या रूम मध्ये पाण्याचं जग भरून ठेवलंय मी. हो 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 विसरले ग. विसरायला होतं ग, लक्षातच नाही आलं. आणि काय ग, पाणीच प्यायचं होतं तर डायनिंग टेबलवर पाणी ठेवलंय, तिकडे काय करतेस? इकडे एक मिनिट, काय म्हणायचंस आहे तुला? हा म्हणजे मी इकडे काय करते? म्हणजे मी काय ज्वेलरी चोरायचा वगैरे प्लॅन करते का? आणि हो, मी एकटे नाही आहे इथे, तू पण तर इथेच आहेस ना, तुझी रूम सोडून हॉलमध्येच आहेस. तू सांग ना, तू का आली आहेस हॉलमध्ये? तू सांग, बोल. तेव्हांसाठी गिफ्ट घेतलंय, ते आणायला आले होते. आणि मला पटेल असं काही कारण आहे का तुझ्याकडे सांगायला? सांगू तुला मी? काय? अगं काय सांगू तुला मी? तुला सांगितलं ना तर तुला ट्रस्टच नाही बसणार. कसं आजकाल ना माझं ना डोकं स्लो झालंय. मी ना रस्ते विसरायला लागली आहे, गोष्टी समजत नाही आहेत मला. प्रेग्नन्सी गो, प्रेग्नन्सीचे हार्मोन्स. असं तुला काय कळणार म्हणा. जाऊ दे, मी जाते आणि झोपते जाता. चल बाय, गुड नाईट. थांब. आता काय सगळं तू लवकर बोल ना, मला झोप आली आहे, झोपायचं आहे मला. घशाला कोरड पडली आहे ना तुझ्या? तहान लागलेली ना तुला? हो अरे हो, बघ बोलले ना तुला, असं होतं विसरायला मला. प्रेग्नन्सी हार्मोन्स, त्यामुळे विसरलेच. पाणी. थँक्यू. ड्राय पडला होता ना घसा. थँक्यू. सई, अहो लवकर या. हो आले. मी पण आले, म्हणजे येते. हा, गुड नाईट. बाय सई. बाय. कॉफी हवीच असेल ना? तुला कसं कळतं माई? या. अगं मी तुला आज का ओळखतेय? तुझ्या जन्मापासून ओळखते मी तुला. कधी आणि काय हवं बरोबर कळतं मला. कॉफीसाठी थँक्यू.
आज परत जागरण करणार आहेस का? करावं लागतं माई. कंपनी आपोआप नाही ना चालणार, जागून जागून चालवावी लागते. बरोबर आहे, पण ते मध्ये जरा थांबावं, डोळ्यांना आराम द्यावा. हे असं रात्रंदिवस कॉफी पिऊन लॅपटॉप वरती काम करणं शरीराला बरोबर नाही ग. मी काय म्हणते, तू असं मध्ये मध्ये बाहेर फिरायला जात जा ना मित्रमैत्रिणींच्या बरोबर. या शेड्यूल मध्ये नो वे. मी एक काम करते, मी रिटायरमेंट नंतर भरपूर फिरेन. ओके डन. रिटायरमेंट नंतर. ए वेडाबाई, या वयात कोणी रिटायरमेंटच्या गप्पा करतं का ग? आणि बाकीचा वेळ काय लॅपटॉप वरती खुडखुड करत बसणारच तोपर्यंत? ऑब्व्हियसली हेच करायचं तर वय आहे ना माझं. असू दे असू दे, बहाणे आहेत सगळे. मला माहितीये ना, एकटेपणा लपवण्यासाठी स्वतःला कामात बुडवून घेतलेस तू. नाही, तुझी काळजी वाटते ग. भूतकाळातल्या गोष्टींची शिक्षा स्वतःला किती दिवस देणार आहेस? विसरून जाते सगळे, सोडून दे. तुझं अख्खं आयुष्य पडलंय ग. कोणी सांगावं, कदाचित तुला पण दुसरा नाही कोणी. बास. हे बघ, ऐकून घेते म्हणून अति करू नकोस. तुला किती वेळा सांगितलंय मला या विषयांवर बोललेलं अजिबात आवडत नाही. पण मी फक्त माई, हे बघ, मी तुझा खूप आदर करते, पण तू प्लीज स्वतःचे लिमिट्स क्रॉस करू नकोस. तू जा ना इथून, मला काम करू दे. ठीक आहे, काही लागलं तर हाक मारून. का असं करतेस? मी का नको त्या गोष्टी उकरून काढतेस? लग्न, संसार या गोष्टी माझ्यासाठी नाहीच. मी एकटीच होते आणि एकटीच राहणार आहे. आणि आता ही गोष्ट मी एक्सेप्ट केली. अहो किती वेळ लावताय, लवकर या ना प्लीज. आले 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 हो. आले. डोळे बंद, डोळे बंद. हा डोळे बंदच आहे, डोळे बंदच आहे. आणलं आले. ओके, रेडी सरप्राईज? आता उघडा डोळे. नक्की? हो. ओके. सरप्राईज. वाव, काय यार? बघा ना उघडून. हा बघतो. छान दिसतंय हा. हो. ओके. वाव, काय काय यात? नाईस. ओके. नाईस. वाव, पप्पा.